पत्रकार परिषद बघितलो जेव्हा फारुखभाई शाब्दी रडले आणि आवेशी साहेबांना मी किडनी देऊ हे जे शब्द सांगितले, हे ॲक्च्युअल ते मोहब्बत नव्हती, ते एक भय आणि भीती होती. त्यांना माहीत आहे की फारुख शाब्दी जे आहे ते फक्त आणि फक्त MIM पक्षामुळे आहे. आमदारकी कधीच मिळणार नाही का, म्हणजे त्यांच्या मनात द्वेष आहे. सक्षम असले असते शौकत पठाण साहेब तर त्यांना स्वीकृत नगरसेवकाची तर संधी मिळाली असती, किंवा त्यांच्या गटातून एखाद्या माणसाला तर परिवहन समितीमध्ये तर सदस्य पद मिळालं असतं. म्हणजे रिक्षावाल्यांचा वाली कोण नाही का? तुम्ही बांधकाम कामगाराला 1 रुपया नाममात्र फीमध्ये रजिस्ट्रेशन करून देऊ शकतात, तर रिक्षा चालकांना का देऊ शकत नाही? मार्च एंड आला की लगेच रिक्षावाल्यांना इज्जत नाही असं एक भ्रम निर्माण झाला. 2017 साली एंडचा सर्वे करण्यात आला आणि 239 रिक्षा स्टॉपची नोंदणी करण्यात आली आणि तेव्हा होते रिक्षा 7,000. आज 18,000 पेक्षा जास्त रिक्षा झालेले आणि स्टॉप किती 239च. मग हे रिक्षा थांबायचं कुठं? सेक्युलर आहे मजलिस? मला तर वाटत नाही. नमस्कार, ब्रेन न्यूज चॅनलच्या पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. रियाज सय्यद हे नाव ऐकताच एक सामाजिक बांधिलकी जोपासणारा एक युवक आपल्या नजरेच्या समोर येतो. या युवकांनी कशा पद्धतीनं सामाजिक बांधिलकी जोपासली, समाजामध्ये एक वेगळी इमेज स्वतःची तयार केली. नुसतंच स्वतःच्या विकासापुरता जर का विचार केला असता तर आज समाजामध्ये असलेल्या उपेक्षित वंचित कुटुंबापर्यंत त्यांची मदत पोचू शकली नसते. ही मानसिकता का आणि कशासाठी निर्माण झाली? सामाजिक बांधिलकीच जोपासावी असं का वाटलं? आणि MIM पक्षातून राजकारणाकडे वळलेले रियाज सय्यद हे पुन्हा सामाजिक चळवळीकडे किंवा सामाजिक विषयाकडे किंवा सामाजिक बांधिलकीकडे कसे आले, हा त्यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. आज आपण इथे आलात, धन्यवाद. थँक्यू. सर्वात अगोदर आपला परिचय कौटुंबिक करून दिलात तर बरं होईल. मैं रियाज सैयद, मेरा शिक्षण 1ली से 10वीं तक ये महानगर पालिका के कैंप स्कूल में हुआ है, जो कि शास्त्री नगर के तमाम गरीब लोगों के लिए एक जीवनदायी शैक्षणिक एक बड़ा रोल निभाती है कैंप स्कूल, जिसकी हालात कुछ नहीं होने के बावजूद बच्चों को हम पढ़ा नहीं सकते, तब वो माँ बाप उनको कैंप स्कूल में डालते. तो 1ली से 10वीं तक मैंने कैंप स्कूल किया. उसके बाद 11-12 महिंदरगी में शाब्दी कॉलेज से किया. BA तक कॉलेज मेरा सोशल में हुआ. उसके बाद गवर्नमेंट पॉलिटेक्निक में कंप्यूटर हार्डवेयर किया. मेरे बड़े भाई का बहुत सपोर्ट है, जिसकी वजह से आज अल्हम्दुलिल्लाह मैं यहाँ तक पहुँचा. लोगों की खिदमत करने का मुझे मौका मिला. और घरामध्ये कुटुंब किती जण तुम्ही? मी, माझा मोठा भाऊ, 3 बहिणी आणि आई वडील. आई वडील मूळचे कुठले? वडील मूळचे दौंडचे आणि आई सोलापूरची. हे माझं आजोबाचं गाव आहे सोलापूर. आम्ही दौंडमध्ये त्यांचा उदरनिर्वाह नाही झाला म्हणून आम्ही सोलापूरला स्थानांतरण झालं. कुठं म्हणजे आलात तुम्ही? मौलाली चौकात. मौलाली चौकात शास्त्रीनगर. तुमचा जन्म इथलाच? माझा जन्म दौंडचा आहे आणि जन्म झाल्यानंतर महिन्यातच आम्ही सोलापूरला आले. 85 साली सोलापूरला आलेले. मग तुमचे भाऊ, मोठे भाऊ काय करतात? माझे मोठे भाऊ कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये आणि हॉस्पिटल मॅनेजमेंट पण करतात ते. कौटुंबिक 3 बहिणी आहे मला. तिघांचे लग्न झालेले. सातारा जिल्ह्यामध्ये तिघांचंही आहे. आणि एक भाऊजी जे आहे हाफिज आहे आणि एक जे आहे राष्ट्रवादी शरद गटाचे अल्पसंख्याक अध्यक्ष आहे. बर. आणि एक कन्स्ट्रक्शन मध्येच आहे. बर. आता हे तुम्ही करत असताना शालेय जीवनामध्ये कॅम्प मध्ये असलेले काही तुमचे मित्र आठवत असतील आहे ना? आमचे विशेष म्हणजे काय, कॅम्प शाळेतले जेवढे मुले आहे ना ते आज पण आमचे सोबतच आहे. आज जवळपास 45 40 वर्ष आम्ही एकत्रच आहे.
आम्ही पहिलीपासून ते आजपर्यंत रोज भेटीगाठी होती आमच्या मित्रामध्ये, रोज आमच्या गप्पा शप्पा होतात आणि रोज कामानिमित्त काय तर काय आमचं काम चालू असतंय. आणि नंतर 11वीला कुठे ऍडमिशन मी 11वीला महेंद्रगिला कॉलेज शाब्दी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं होतं. का म्हणजे तेव्हा 2000 साली जे आहे 2001 2002 हे वेळ जे आहे ना डीएडचा खूप हे होतं आणि महेंद्रगिरीमध्ये डीएड उर्दू डीएड कॉलेज होतं. तर 11-12 झाल्यानंतर तिथंच डीएड करायचं असं इच्छा होती. उर्दू मीडियम मध्ये शिक्षण माझं पूर्ण शिक्षण उर्दू मीडियम मध्ये झालेलं आहे आणि माझा BA सब्जेक्टच उर्दू होता माझा. आणि मी अल्लामा इक्बाल व PhD करण्याचं एक माझं मानस होतं. पण घरची परिस्थिती असल्यामुळे फक्त BA पर्यंत करून मी मग टेक्निकल लाईन चूज केली. मग मला सांगा, उर्दू भाषेची निवड करत असताना तुम्हाला असं म्हणजे काय की कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला नोकरीची संधी उपलब्ध झाली असते? मला टीचर जे डीएड करायचं होतं. एक टीचरचं मला कुठं तुम्ही जाऊ शकला नाही, दुसरं आपल्याकडे ऑप्शनच नव्हतं. का म्हणजे घरच्यांनी लोकांनी पण असं हे दाखवलं नाही की बाबा आपण स्वप्न की तू हे करावं आणि तू एवढंच हुशार आहे. आपण सामान्य होते आणि शिक्षण मध्ये पण जास्त असं हुशार नव्हते. 60-75% पर्यंतच आपली मजल होती. बर, उर्दू शिक्षण हे घेत असताना रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये बोलली जाणारी हिंदी आणि उर्दू असं कम्पेअर करत असताना तुम्हाला कधी असं जाणवलं का की आपण काय करतोय, आपण शिकतोय ह्या पद्धतीनं, किंवा रोजच्या बोलण्यामध्ये उर्दू कधी आलं का? कसं झालंय, सोलापुरात आहे ना फक्त उर्दू शालेय पाठ्यपुस्तकातच राहिलेलं आहे. व्यवहारात कुठंच नाही. उर्दू हे जे बोलण्यात असतं, जे फसी उर्दू म्हणतात ज्याला, ते फसी उर्दू कुठंच बोलता येत नाही इथं. हा, घरात पण आपण साधारण हिंदी, जसे काय तुम्ही पद्मशाली समाजच्या बघितलं असेल जे हिंदी बोलतात, त्याच प्रकारे मुस्लिम समाज पण त्याच हिंदी बोलतात. आणि हिंदी मिक्सअप आहे. सोलापूरची हिंदी जे आहे ना मिक्सअप हिंदी आहे. आणि हिंदी पण प्युअर नाही ते. अरे बापरे. हिंदी जसं आपण ए जा ते जा असं, तर ह्या असं कधीच बोलत नाही आपण. हिंदी कसं म्हणजे व्याकरण, अर्थपूर्ण व्याकरण हे उर्दू मध्ये अधिक आहे. उर्दू मध्ये खूप हे. आणि उर्दू जे आहे ना अवघड पण आहे. म्हणजे जसे की उर्दूला कसं असं आपण बघितलं असेल की मराठीमध्ये किंवा ह्याच्यात ज म्हणायचं असेल, फक्त ज किंवा झ, ह्याच्यात 3-4 नमुन्याचे झ झ ज ज असं येतं. तेवढं उच्चारण करणं वेगळं होतं आणि कोणत्या शब्दाला कोणतं ज जोडायचं ते पण अवघड होतं. अरे बापरे. आज पण मी गॅरंटीने सांगतो, ग्रॅज्युएशन होऊ दे किंवा PhD होऊ दे, पण त्याला जर उर्दू लिहायलाच लावले ना तर एक चूक होणारच. म्हणजे इतकी अवघड आहे. मग आता भारतामध्ये जवळपास कुठं बोलली जाते ही उर्दू? उर्दू आता तर म्हणजे लुप्त होण्याच्या मार्गावरच आहे, पण बोलली खास करून कुठं जाते? हे काश्मीरमध्ये जास्त उर्दू बोलण्यात येतं आणि मग हैदराबाद मध्ये आहे, लखनौ मध्ये आहे आणि इथं कर्नाटक मध्ये पण आहे. आपले जवळचे बघितले असेल तर तेलंगणा, कर्नाटक, विजापूर, गुलबर्गा हे तर पण उर्दू चांगली प्रकारे म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे उर्दू कॉलेजेस वगैरे चांगले आहेत तिथं. 10वी नंतर पण मोठे मोठे कॉलेजेस आहे, मोठे सिलेबस पण उर्दू मध्ये आहे तिथं. मग आता तुम्ही 11वी-12वी पर्यंतच जर का शिक्षण उर्दू मध्ये घेतलं असेल तर साहित्य कुणाकुणाचं वाचण्यात आलं उर्दू मधून? मला साहित्य मॅक्झिमम अल्लामा इक्बालचं एक आणि मौलाना अबुल कलाम आझाद. मौलाना अबुल कलाम आझादचे यांचे खतूत म्हणून म्हणजे पत्रलेखन जे होते ते खूप महत्वाचे होते. ते जीवनदैन मध्ये म्हणजे ते कारावास मध्ये होते तेव्हा ते ज्या प्रकारे पत्र लिहिले आणि जीवनात कसं प्रकारे माणूस घडायला पाहिजे किंवा राजनीतिक म्हटले तर राजनेता कशा प्रकारे असायला पाहिजे ते त्यांच्या खतूत मध्ये खूप चांगल्या प्रकारे उल्लेख केलेला आहे. मला एक 12वी मध्ये एक धडा होता खतूत म्हणून. त्यामध्ये कसं होतं, मौलाना अबुल कलाम आझाद जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा काही झोपेत असताना ना काही पक्षी येऊन बसायचे, चिडिया जी असतात छोटे ते येऊन बसायचे. तर मौलाना अबुल कलाम आझाद यांनी काय केलं, दाणं टाकलं त्यांना, तर ते चिडे कधीच पुढे आले नाही. तर त्यामधला एक चिडा जे आहे डेअरिंग करून पुढे आला, उचललं की लगेच बाकीचे येऊन ते खाल्ले. तर तेव्हा त्यांनी त्याचा निकष काढला की एक नेतृत्व असणे खूप गरजेचं आहे. जोपर्यंत तुमचं नेतृत्व नसेल तुम्ही डेअरिंग करू शकत नाही. ह्या गोष्टी तुम्हाला म्हणजे एवढ्या प्रभावित वाटल्या? आणि दुसरं कुणाचं साहित्य वाचलं? मग उर्दू नाही, हिंदीमध्ये मला मुंशी प्रेमचंदचे खूप चांगले साहित्य मला खूप आवडले ते. बर.
जसे की श्यामची आई, हे म्हणजे कसं आहे, जीवनाला एक वळण देतात ते, हा, की आपण जीवन कशा प्रकारे जगायचं. हा. तर उर्दूचे खूप 12वी-12 मध्ये जे धडे होते ते खूप सामाजिक बांधिलकीचे. म्हणजे असं वाटतं तुम्हाला आता उर्दू कुठेतरी लुप्त हा होत लुप्त चालली आहे? व्हायलाच का, म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल सोलापूर, महाराष्ट्रात 36 जिल्हे, 36 जिल्ह्यात फक्त महाराष्ट्राचं सांगतो मी, 36 जिल्ह्यात मॅक्झिमम 10 जिल्ह्यात पण उर्दूचे कॉलेजेस नसेल, बाकी जिल्ह्यांमध्ये कॉलेजेस नाही. आता सातारा जे शिक्षणाचा माहेरघर आहे, सातारामध्ये 10वी पर्यंतच उर्दू, त्याच्या पुढे काय. हम्म. सोलापूरमध्ये सोलापूरमध्ये आहे PhD पर्यंत आहे. PhD पर्यंत आहे, ती व्यवस्था आहे. व्यवस्था आहे, म्हणजे तसे विद्यार्थी पण उपलब्ध आहेत. उपलब्ध आहे. त्यासाठीच उर्दू घरचं निर्माण पण झालं ना आपल्या इथं हा हा सोलापुरात. हा त्याला पण होण्यासाठी कमीत कमी 15 वर्ष लागले आपल्याला. हा. मग तुम्ही इतकं म्हणजे उर्दू आणि उर्दू विषयीची आपुलकी, प्रेम किंवा त्याविषयीचे अटॅचमेंट बघितलं तर लक्षात येते, मग तुम्ही इकडे टेक्निकली साईड कडे कसं काय आलात? पोटा पाण्याचं पण बघायचं हा. आणि काम काय करायचं. हा साहित्य झालं ठीक आहे, वाचन झालं, आपण त्यावर अंमल पण करू, त्यावर चालू पण आपण, पण त्यासाठी घर पण चालायला, पर्पज पण चालायला पाहिजे ना. मग मी कम्प्युटर हार्डवेअर जे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मध्ये, आणि उर्दूचं एक बेसिक हे आहे की मराठी, हिंदी पण, इंग्रजी पण तुम्हाला त्या शाळेत मिळतं. हा. असं नाही की उर्दू असलं की मग हिंदी मराठी मिळत नाही नाही किंवा नाही, तसं नाही म्हणायचं मला, की एक साहित्याचा टच असलेला विषय तुमचा असताना तुम्ही टेक्निकल. नाही, साहित्याचं टच कसं झालंय ते वयानुसार वाढत गेलंय. जेव्हा आपल्याला असं होतं, जेव्हा आपली घरची हलाखीची हालत होती, आपल्याला फक्त कमवायचंच असं जाणीव होती, तेव्हा आपल्याला वाटलं की काय करायचं. तर त्यावेळीच पहिला काम माझं होतं की मी जिन्नडी मोटर्समध्ये, जिन्नडी मोटर ड्रायव्हिंग स्कूल, तिथं मी ड्रायव्हिंग स्कूल शिकलो. महानगरपालिकाचे स्कीम होती, त्या स्कीम अंतर्गत, स्वयंरोजगार स्कीम अंतर्गत मी ड्रायव्हिंग शिकलो बदलीसाठी. 97-98 नाही, 2006ला 2006ला एकदा चालू झाली होती. बर बर. तर तेव्हा मी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये शिकल्यानंतर मी लायसन काढून घेतलो आणि स्टार्ट माझं काम चालू केलं बदली ड्रायव्हर म्हणून. मग त्यानंतर कम्प्युटर हार्डवेअरचे थोडे मोठे काम यायला चालू झाले, त्यामध्ये डेव्हलप चालू झालं. वडला संगणकामधलं कुठलं काम करता? हार्डवेअर, कम्प्युटर हार्डवेअरचं टोटली गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कडून माझा डिप्लोमा झाला. आणि त्यावेळी किती महिन्याचा? 19 महिने होते, 18 महिने होते टोटल. 18 महिन्याचा. तो कम्प्लीट करून झाल्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष व्यवसायाला सुरुवात केली. गेंटल चौकात मी दुकान टाकलं होतं, गेंटल थिएटरचं एक्झॅक्ट समोरच मोबाईल हाऊस म्हणून, तिथंच कम्प्युटर हार्डवेअर आणि मोबाईल रिपेअरिंग सेंटर म्हणून शॉप चालू केलं. त्यानंतर माझ्या वडिलांना एकदम 2007 साली RTO कडे, जेव्हा सोलापुरात पहिल्यांदाच LPG व्यवसाय किती व्हायचा रोजचा कुठं, ते हार्डवेअर आणि मोबाईल रिपेअरिंगचा, तेव्हा असं त्याला रिस्पॉन्स नाही मिळालं होतं. का, म्हणजे तेव्हा लोकांकडे कम्प्युटर नव्हते जास्त. आता जे चीजच जास्त नसेल तर रिपेअरला येणारच नाही, त्यामुळे तेवढा रिस्पॉन्स मिळाला. त्यामुळे तुम्ही मग RTO कडे वळलं. ते वळण्याचं कुठलं काम? LPG जे होतं, ऑटो गॅस LPG, ते 2006 साली पहिल्यांदा सोलापुरात आलं. आणि मी तेव्हा हे असंच काम करत होतो, तर माझे मामाने काय सांगितलं की RTO ला जातो का LPG ची नोंद करण्यासाठी. आणि त्यावेळेस मी होम मिळाल्यानंतर मी RTO जॉईन केलो. तर आज 19 वर्ष झाले रिक्षावाल्यांसोबतच टचअप आहे. म्हणजे तिथं काय करायचं? गॅस नोंद, जे RTO चे अल्टरेशन ऑफ व्हेकल म्हणून, जे पेट्रोल आहे, पेट्रोलला LPG कन्वर्ट करायचं आणि त्याची परमिशन वगैरे RTO कडून घेऊन ते रिक्षावाल्यांना द्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित चालवणं लिगली. हे काम करण्यासाठी मी ॲज अ एजंट म्हणून तिथं कामाला लागलो. आणि मग ते डायमंड LPG गॅस फिटिंग सेंटरमध्ये लागलं. त्यानंतर मी स्वतःच तिथं चालू केलं, सोलापूर LPG CNG फिटिंग सेंटर. तर आज पण माझा सोलापूर LPG CNG फिटिंग सेंटर चालू आहे तिथं. हो, म्हणजे तो धंदा अगदी आपला एकदम चांगलं. त्यामुळेच मी रिक्षावाल्यांच्या अटॅच मध्ये आलो.
हम्म. आणि रिक्षावाल्यांची व्यथा काय आहे, रिक्षावाल्यांना काय समस्या आहे, दैनंदिन काय त्यांची अडचण आहे, ते मी खूप जवळून बघितलं. आज 19 वर्ष झालं त्यांच्या अटॅच मध्ये असल्यामुळेच मला रिक्षांची एवढी. काय प्रमुख अशा अडचणी काय असतात रिक्षावाल्याला? रिक्षावाल्यांची प्रमुख अडचणी म्हणजे सर्वात मोठं काय आहे, रिक्षावाल्यांचा उदरनिर्वाह जे ना, दिवसभर काम करायचं, संध्याकाळी संपवायचं. त्यांच्याकडे शिल्लक काहीच नसतं. म्हणजे असतात. रिक्षा जर का माझी मालकीची असेल तर ही अडचण तर येऊ शक्यच नाही. पण जर का भाड्याने किंवा मी मग म्हणजे कंत्राटने घेतलं. कंत्राटने घेतलं तर मला ती अडचण होऊ नाही नाही, शकते. स्वतःची पण असली ना तर रिक्षा व्यवसाय लोकांनाच कळालं नाही की हे व्यवसाय काय. आता तर सध्या जे लोक रिक्षा व्यवसायामध्ये उडी टाकत आहे, यांना ऍक्च्युअली रिक्षा व्यवसाय काय हे कळत नाही. का म्हणजे रिक्षा व्यवसायाचं कसं आहे, लोकांना काय वाटतं, मी दिवसाला 800 रुपये कमवणार. बर. आता 800 रुपये कमवल्यानंतर त्यानं काय केलेलं आहे, 300 रुपयाचं गॅस टाकलं, हा, 500 रुपये उरले. 500 रुपये उरले. मग 200 रुपये हिला इन्स्टॉलमेंटला ठेवलं, हा, बँकचे हप्ते 300 राहिले. 300 राहिले. 300 रुपयामध्ये ते उदरनिर्वाह चालू आहे. पण जेव्हा गाडी अचानकपणे 20,000चं काम काढते, हो. तेव्हा पैसे कुठून आणणार ते? म्हणजे गाडीच्या मेंटेनन्सचा खर्चच काढला नाही. काढलं नाही. हा. त्यानं काय केलंय, ऍक्च्युअल रिक्षा ड्रायव्हर, रिक्षा चालक जे काय केलं करतंय, कपाटामध्ये 2 लाख रुपये ठेवलंय आणि रोज 300 रुपये घेऊन खातं. ह्या प्रकारे जे अमाऊंट त्यांनी टाकले त्याची झीज होते, त्याला कळत नाही. तुम्ही एखादा प्लॉट घेतलाय तर प्लॉट लाख रुपयाचे घेतलाय, तुम्हाला माहित आहे 2 वर्षानंतर त्याला 2 लाख 1.5 लाख तर येणारच. 10,000 तर कमीत कमी वाढून येणार. पण तुम्ही एखादी रिक्षा घेतली, 2 वर्षानंतर तुम्ही जेवढ्याला घेतले त्याची निम्मा किंमत झाली त्याची. खरंय. त्याचा मेंटेनन्स कोण काढले? या व्यतिरिक्त आणखी प्रशासनाकडून, पोलीस खात्याकडून, वाहतूक शाखेकडून? प्रशासनकडून आम्ही मागील 16 वर्षापासून, मी जेव्हा स्टार्ट केलं होतं हे रिक्षावाल्यांचं, तेव्हापासून आणि माझ्या अगोदर पण काही संघटनावाल्यांनी कल्याणकारी मंडळासाठी खूप प्रयत्न केले की रिक्षावाल्यांना पण एक कल्याणकारी मंडळ स्वतः असायला पाहिजे. म्हणजे कसं असावं ते? जसे की कामगार कल्याणकारी मंडळ बघितलं आपण, त्याच प्रकारे रिक्षा चालकांनाही असायला पाहिजे. ते लढा झाला 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 एवढे वर्षानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केली की आनंद दिघे साहेब ऑटो रिक्षा मीटर टॅक्सी कल्याणकारी मंडळ स्थापन केले आणि ते करून 50 लाखाची निधी त्यांनी कल्याणकारी मंडळाला दिली. आता त्यांनी काय केले, निधी दिली 50 लाखाची, कल्याणकारी मंडळ स्थापन झालं, पण काम कसं करायचं? आता त्यांनी काय नियोजन केलं, 500 रुपये रजिस्ट्रेशन फी, 300 रुपये ह्याचे सभासद फी. पहिला रजिस्ट्रेशन 500 आणि 300 सभासद, असं टोटल किती 800 रुपये तुम्हाला फी भरावं लागेल. आता 800 रुपये फी जी आहे, टोटल महाराष्ट्रात 25 लाख पेक्षा जास्त रिक्षा चालक. बर. आता 800 रुपये प्रमाणे तुम्ही हिशोब काढले असेल तर किती झाले? 250 कोटी जे आहे तर आपले रिक्षावाल्यांचे जमा झालेले, आणि सरकारने किती जमा केले? म्हणजे तुम्ही आमचाच पैसा घेऊन आमचं कल्याण कसं करणार? बापरे. त्यासाठी तुम्ही वाहतूक 800 संघटना 800 ही नोंदणी फी अधिक आहे असं वाटत नाही? खूप आवश्यक अधिक. आहे? रिक्षा चालकांना नाही, तुम्ही पण आवश्यक आहे का? नाही आवश्यक. तुम्ही बांधकाम कामगाराला 1 रुपया नाममात्र फी मध्ये रजिस्ट्रेशन करून देऊ शकतात, तर रिक्षा चालकांना का देऊ शकत नाही? आणि दुसरं, बांधकाम कामगारांना वाहता स्रोत आहे, हा. त्यांचे जे मंडळामध्ये पैसे जमा व्हायचं जे आहे ना, ते वाहता स्रोत आहे. म्हणजे जे सेस लावलेले त्यांनी बांधकामावर, ते सेस द्वारे त्यांच्या इन्कम सोर्स वाढत आहे. हे या कल्याणकारी मंडळामध्ये कसं वाढणार पैसा? कसं बरोबर. पैसा वाढण्याचं तुम्ही स्रोतच चालू नाही केलेलं, त्यामुळे हे कल्याणकारी मंडळ टिकू शकत नाही. फक्त हे जे आहे ना, जुमलेबाजी आहे, हे फक्त दाखवण्याचं काम. आणि त्यासाठीच वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने याचा निषेध करून एकही सभासद नोंदणी केलेली नाही. राज्यभरामध्ये काहीच झाली नाही नोंदणी? राज्यभरामध्ये जवळपास 2000 पेक्षा जास्त सभासद झालेले नाही. सोलापुरात 50 पेक्षा जास्त सभासद झालेले नाही. आमचा तीव्र निषेध आणि विरोध आहे या कारणाला. का म्हणजे जेव्हा आमचेच पैशाने तुम्ही आमचं कल्याण करायचा विचार केला असेल तर ते कल्याण होऊ शकत नाही. आम्हाला वाहता शोधत द्या. ज्या प्रकारे इंजनावर झाली शासन दरबारची मागणी तुमची,
पोलीस प्रशासनाकडून अडचणी काय आहेत आणि मागणी काय? पोलीस प्रशासनाकडून कसं असते, आता मार्च एंड आला की लगेच रिक्षावाल्यांना इज्जत नाही असं एक भ्रम निर्माण झालं. म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन आहे ना, आम्ही जेव्हा प्रशासनाकडे जातात किंवा पोलीस अधिकाऱ्यांकडे जातात तेव्हा त्यांची पण एकच हे असते, नाही हो रिक्षावाले बोले ना साहेब कैसा बी चलाते. फक्त रिक्षावाला चालवत नाही तसं. तुम्ही बघितलं असेल ना, तुम्ही आता इथून गेल्यानंतर बघा टू व्हीलरवाला पण तुम्हाला तसंच दिसणार. का म्हणजे इथं रस्त्याची व्यवस्था नाही तशी. रस्ते नाही रस्ते कसं आहे, कसे आहे रस्ते? खड्डा दिसला की त्याने स्टेरिंग फिरवणारच ना. का खड्ड्यात गाडी घालून निघणार? किती किलोमीटर आहे शहराचा परी? 9 किलोमीटर. 9 किलोमीटर. 9 किलोमीटर मध्ये एकीच एक ही नाही. आपल्या सिटीमध्ये कसं चालतात रिक्षा? कुठं बाहेर थोडी चालणार आहे, सिटीमध्येच चालणार आहे, गल्ल्या बोळ्यामध्येच चालणार आहे. काय हायवेवर चालणार ते? म्हणजे अंतर्गत रस्ते कसं आहे, जे भाग तुम्ही बघितला असेल जास्त टप्पा जे आहे एस टी स्टँड कडून आसरा चौकाला जातात ते भागाला तुम्ही बघितलं असेल तर तिथं वर्दळ जे आहे टू व्हीलरची आणि बाकीची गाड्यांची, ज्यामुळे खूप त्रास रिक्षावाल्यांना पण होतो. असं नाही की फक्त रिक्षावाल्यांमुळे बाकींना त्रास होतो. म्हणजे महापालिकेने खास करून अंतर्गत रस्ते. आणि दुसरी गोष्ट म्हणतो मी साहेब, 2017 साली एंडचा सर्वे करण्यात आला आणि 239 रिक्षा स्टॉपची नोंदणी करण्यात आली. बर 239 सोलापूर शहरात. आणि तेव्हा होते रिक्षा 7,200 काय तर रिक्षा होते. आज 18,000 पेक्षा जास्त रिक्षा झालेले आणि स्टॉप किती? 239च. मग हे रिक्षा थांबायचं कुठं? रिक्षा थांबासाठीचा मान्यता कोण देते? हे मान्यता संयुक्तरित्या असतात. एक महापालिका अधिकारी, वाहतूक शाखेचे अधिकारी आणि आरटीओ अधिकारी यांची संयुक्तरित्या सर्वेक्षण होतात. त्यांना वाटलं, ट्रॅफिक वाल्यांना वाटलं की हे जागा ट्रॅफिकसाठी व्यवस्थित आहे. 1800 रिक्षा आहेत. 18,000 रिक्षा आणि 239 स्टॉप आहे. किती वर्ष झालं प्रलंबित आहे? 2017 पासून आजपर्यंत प्रलंबित आहे. शहराचा परिसर वाढलेला आहे, लोकसंख्या वाढली आहे, वाहनाची संख्या वाढली आहे, तरी देखील संख्या पण किती पट? 7,000 रिक्षा होते तेव्हा 239 होते आणि आज 18,000 रिक्षा झालेले तेवढेच. आणि त्यामध्ये पण कित्येक रिक्षा स्टॉपवर अतिक्रमणक झालेला आहे. रिक्षावाल्यांनाच थांबू देत नाही तिथं, त्यांच्या हक्काचा जागा नाही त्यांना. मग ट्रॅफिकवाले आले नो पार्किंग म्हणून फोटो काढून जाणार, 1,500 रुपये दंड आहे त्यांना. त्यांची व्यथा ऐकणार कोण? आम्ही प्रशासन गेले की नाही हो, महापालिकावाले करत नाही. महापालिकावाले म्हणतात आरटीओ वाले कडून अजून एनओसी आले नाही. मग होणार कधी का? मी निवेदन जे दिलेलं आहे, माझं निवेदन देऊन आज 3 वर्ष झालेलं. कुणाला दिलं? आरटीओ आणि महापालिकेला 3 वर्ष झालेले आहे. आज तक स्टॉपची सर्वेक्षण झालेलं नाही, त्याचे रिपोर्ट आलेले नाही. म्हणजे तुम्ही सर्वेक्षणाची मागणी? सर्वेक्षण करून त्यांना नवीन स्टॉपची नोंदणी करून द्या ना. मग जोपर्यंत नोंदणी होत नाही तोपर्यंत तुम्ही फोटोशूट बंद करा, नो पार्किंगचे दंड बंद करा. म्हणजे तुम्ही तुमचं स्वतःचं काम करत नाही आणि लोकांना दंड वसूल करतात. म्हणजे रिक्षावाल्यांचा वाली कोण नाही का? आणि ह्याच प्रकारे आज रिक्षावाल्यांची जी व्यथा झालेली आहे, रिक्षावाल्यांना जे संकट आलेलं, आता मोठं संकट जे आहे, माननीय परिवहन मंत्र्यांनी परवा दिवशी 9 तारखेला खुले परवाने तर बंद केले, पण त्यांनी ई रिक्षा बंद नाही केली. इलेक्ट्रॉनिक रिक्षा, त्याला परमिट नाही, काय नाही. म्हणजे तुम्ही ते ई रिक्षावाला असंच पॅसेंजर घेऊन जाणार आणि तुम्ही परमिटचे पासिंगचे वगैरे दंड भरून घेऊन जाणार, हे कसं परवडणार? आमचा एकच विषय होता, जेव्हा गाडी पेट्रोलवर होती तेव्हा पण तुम्ही परमिट दिलाच. पेट्रोल नंतर थोडा उन्नती झाली, LPG आला, LPGला पण तुम्ही परमिट दिला. मग थोड्या वेळाने आपल्याकडे CNG आला, CNGला पण परमिट दिलं. मग इलेक्ट्रिकला परमिट का नाही दिलं? विदाउट परमिट पडते. विदाउट परमिट पडते, त्याला परमिटच नाही. येणाऱ्या काळात तर माझ्या हिशोबाने एक जे उद्योगपती असेल, जे पुंजीदार असेल, ते लोक आहे ना, माझ्या मताने 100 गाड्या घेऊन ठेवणार आणि हे करणार, चार्जिंग लावून देणार, फक्त तू गाडी चालव, 500 रुपये कंत्राट दे. व्यवसाय कसं होणार त्यांचं? का बरं प्रशासनाने का ई रिक्षाला RTOच्या अधिकार क्षेत्रात आणलं नाही?
कसं आहे, आताच जे काय कारण काय असू शकतं? 2014 नंतर जे गव्हर्नमेंट आली, हे गव्हर्नमेंट जे आहे ना टोटली बीजेपी गव्हर्नमेंटचं, मी बीजेपी विरोधक नाही, पण गव्हर्नमेंटचं धोरण हे करतो, हे टोटली ना व्यावसायिक गव्हर्नमेंट आहे, प्रोफेशनल आहे. हे असं विचार करत नाही की बाबा ह्यामुळे लोकांना काय त्रास होणार काय नाही, हे असं नाही. प्रोफेशनल, व्यावसायिक. फक्त म्हणजे जे उद्योगपती आहेत त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट काम करत होतं, भांडवलदार गव्हर्नमेंट. पहिले कसं होतं, मी जेव्हा स्टार्ट हे गेलो होतं RTO मध्ये कामाला 2007-8 साली 31 रुपये फी होती. 30 कच्च्या लायसनची फी 30 रुपये होती. तेव्हा काँग्रेस सरकारने 1 रुपया वाढवलं. किती गेले? 31 रुपये. 31 रुपये फी केल्यामुळे ना आम्ही 2 दिवस RTO बंद ठेवलं होतं. 2 दिवस 1 रुपया वाढला म्हणून कच्च्या लायसनला 2 दिवस RTO बंद ठेवलं होतं. मग त्यानंतर 2014ला बीजेपी गव्हर्नमेंट आल्यानंतर 3च महिन्यात 31 रुपयाची फी 210 झाली. मग किती दिवस बंद केलं? कुठं बंद करणं? का? कुणाची हिंमत कुणाकडे? आता सध्या जे आहे ना, माझ्या मते, भले तुम्हाला ते पटू दे नको पटू दे, आपण सध्या गुलामगिरीमध्ये जगालो. जसं की आता संघटनात्मक कायदा जे आणले होते की गव्हर्नमेंट विरोधात काय बोलायचं नाही, हे कायदे काय सांगतात? आज बोलण्यासाठी मला ऑन कॅमेरा बोलण्यासाठी 10 वेळा विचार करावा लागतो की बाबा आपण बोलू का नाही. आजची घडी सांगतो तुम्हाला, माननीय पंतप्रधान साहेबांनी सांगितले की आपल्या देशावर कोणताही संकट नाही, आपल्याकडं गॅसचा पुरवठा भरपूर आहे, आपल्याला त्याची कमतरता जाणवणार नाही. रॅलीमध्ये त्यांनी सांगितले, पुरवठा अधिकाऱ्यांनी पण सांगितले. आज चालू घडी काल जे 54 रुपयाचा गॅस होता LPG 54 रुपये लिटर, ते एकदम 94 रुपये केले. 40 रुपये वाढले. 40 रुपये. कशामुळे वाढले? आणि हे 40 रुपये वाढल्यानंतर किती लोकांनी आंदोलन केले, किती लोकांनी सोलापूर बंदची हाक दिली, किंवा म्हणजे किती गाड्या. तुम्हाला असं म्हणायचं की 30 रुपयाची वाढ फक्त 1 रुपया वाढला तर 2 दिवस RTO बंद होता ऑल पण महाराष्ट्र. 200 रुपये वाढून देखील काहीच नाही. मग ह्यामधूनच तुम्ही रिक्षा संघटनेच्या जवळ गेलात. जवळ गेलो आणि मला असं वाटतं की आपण संघर्ष करायला पाहिजे, आणि अशा परिस्थितीमध्ये संघर्ष करायला आता पाहिजे. जवळपास तुम्ही महाराष्ट्राचे अध्यक्ष आहात. हो, महाराष्ट्राचे. आणि माझी जी संघटना आहे, वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य, हे संघटना जळगाव, पुणा, भिवंडी, अहमदनगर, बुलढाणा, नागपूर या जिल्ह्यामध्ये सक्रिय कार्यकर्ता माझे उपलब्ध आहे, पदाधिकारी उपलब्ध आहे. आणि जवळपास सोलापूर शहरामध्ये 5,000 पेक्षा जास्त सभासद आहे पेएबल. महाराष्ट्रभर दौरे करता तुम्ही? हो, होते. संपर्कात आता लास्ट वेळी माझे जे हे इथं मे मध्ये आपला जुलमी दंड चालू झालं होतं, 50 रुपये दंड चालू झालं होतं, तेव्हा मी टोटल 19 जिल्ह्याचे दौरे केलं होतं. मग तुम्ही ई रिक्षाच्या बाबतीमध्ये ई रिक्षाचं पण कायम चालूच आहे आपला. पुढं कसं आहे माहित आहे, तुम्ही लढू शकतात, पण जोपर्यंत तुमचे अनुयायी किंवा तुमचे जे सभासद आहे किंवा ज्यांच्यासाठी आपण लढत आहे ते रस्त्यावर उतरत नाही, तोपर्यंत न्याय मिळत नाही. तुम्हाला असं वाटत नाही सभागृहामध्ये तुमचं प्रतिनिधित्व नाहीच आहे की? त्याच्यामुळे तुम्हाला आता तुम्ही बघितलं असेल, ठीक आहे, इलेक्शन झालं, जे पण इलेक्शनचा निकाल झाला, बेस्ट जे झालं महापालिकेचं, आपला महाराष्ट्र सोडा, महापालिकेचं. तर त्या महापालिकेमध्ये जेव्हा स्वीकृत नगरसेवक निवडायची वेळ येते, स्वीकृत नगरसेवक का असतात? सभागृहाला मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळे विषयाचे तज्ञ जे असतात ते लोकांना आपण तिकडं पाठवून ते आपले हे करायचं असतं, त्यासाठी स्वीकृत. आता तुम्ही बघितलं असेल 10 जे स्वीकृत नगरसेवक आलेले, कोणकोणते विषय, एक पत्रकारातून सोडा, बाकीचे कोणकोणते असे विषयावर त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न झालेला आहे? तुम्हाला असं वाटतं की ते कॅपेबल होते त्यासाठी? म्हणजे तुमचं प्रतिनिधित्व करणारं कोणीतरी पाहिजेच ना. आता तुम्ही बघितलं असेल,
मग शिक्षक आमदार. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की बाबा ज्या पद्धतीनं विविध क्षेत्रातून मान्यवर तज्ञ अनुभवी घेतात तसा हा, रिक्षा वाहतूक क्षेत्रातून संघटनेचा एक असायला पाहिजे. एक असावा, का तो म्हणजे घेतला पाहिजे. महाराष्ट्राचे आणि देशाला जे जोडणारं जे काम आहे ते वाहतूक क्षेत्र आहे. आता मला एक मी मध्ये दरम्यानच्या वाचलं होतं की केंद्र सरकार देखील रिक्षा किंवा ओला ह्याच्यामध्ये उतरतंय आणि उतरणार आहे. लोकांना हा, ते स्वतः ऍप बनवून आहे ना, स्वतः ते म्हणजे जे जशा प्रकारे ओला, उबेर आणि हे रॅपिडो आहे, ह्या प्रकारेच माननीय अमित शाह यांनी याची घोषणा केली होती. त्याच्यामुळे रिक्षाला काही त्याचा धोका होऊ शकतो. होत आहे की पुण्यामध्ये झालाय का तसा धोका? पुण्यामध्ये आता सध्या तर ना रिक्षा पण आहे आणि ओला उबेरचा हा. धोका खूप झालेला आहे पुण्यामध्ये. आणि त्यामध्ये कसं आहे, कमिशन ज्या वेळेस दिवसाला 20 रुपये कमिशन घेत होते कंपन्या, प्रायव्हेटली कंपन्या, आता ते पर रायडिंगला पर भाड्याला ते कमिशन घेत होते. आणि त्यामुळे त्यांचं कमिशन जवळपास दिवसाला 200-200 रुपये कमिशन कंपनीला झालं. त्यासाठीच आम्ही आंदोलन करून ते ओला उबर बंद करून मीटर प्रमाणेच हे करायचं चालू केलेलं आहे. आणि आधुनिक काळाला आधुनिक प्रकारे आपण चालायचं हे महत्वाचं आहे, पण त्यासाठी लुटमार नको ना. पण आता केंद्र सरकार याच्यामध्ये उडी घेतलंय म्हटलं त्याने पण कमिशन घेणारच आहे ना. फ्री कुठं देणार आहे? मग फ्री आम्हाला मीटर दिलेलं मीटर प्रमाणे चालू द्या ना. तुम्ही जनजागृती करा ना. आता सोलापूरचीच बाब म्हणतो, सोलापूरमध्ये मीटर प्रमाणे रिक्षा चालतच नाही. आता चालत नाही म्हणजे रिक्षावाल्याला गरज नाही, पॅसेंजरला पण गरज असायला पाहिजे ना. पॅसेंजर हात केल्यानंतर आहे ना, त्याला माहित आहे मीटर टाकले की 27 रुपये पहिले द्यावंच लागते, 23 रुपये त्याला. त्यामध्ये 10 रुपयामध्येच मला सोडायला मी कशाला मीटर मागू? पॅसेंजरची मानसिकता कुठं आहे? म्हणजे चालू केल्याबरोबर किती पडतं? 23 रुपये पहिला किलोमीटर 23. मग पर किलोमीटर 10 रुपये. आता ते 23 रुपये देणारच नाही. 10 रुपयामध्ये ते नवी जिंदगी ते इथं सोलापूर, कोल्हापूर, गांधीनगर पर्यंत येतं. ते 45 रुपयामध्ये कसे येणार? मग आपण अधिकारीच म्हणतात तुम्ही मीटर प्रमाणे चालत नाही, लोकांना लुटतात. कोण लुटत आहे आता? म्हणजे ग्राहकाची पण मागणी नाही आणि चालकाची पण तयारी नाही. चालक जर मीटर चालू केलं की त्याच्या गाडीचं बसणारच नाही. ग्राहक नको म्हणतात. आणि आमची हुज्जत वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांची असंच होते का, म्हणजे त्यांना असं वाटतं की नाही, रिक्षा चालकांमध्ये प्रबोधन व्हायला पाहिजे, त्यांची हे काय म्हणते शिस्त लागायला पाहिजे. शिस्त लागण्यासाठी हे पहिले आपल्या परीने काय काय काम झालेले हे महत्वाचं ना. त्यांना काय काय तुम्ही केलेलं आहे? ड्रेस घाला. ड्रेस दिले का तुम्ही? तुम्ही एसटी ड्रायव्हर असेल, ड्रेस आहे त्याला, तर त्याला गव्हर्नमेंट ड्रेस देतात. पोलीस खात्याला गव्हर्नमेंट ड्रेस देतात. तुम्हाला कोण देत आहे? रिक्षावाल्यांना. ते स्वतःच्या पैशाने ड्रेस घालायचं विचार करण्यासारखं आहे ना. बाबा आढावांनी खूप मोठं योगदान दिलं. त्यांनी खूप प्रयत्न केला. पण कसं झालंय, रिक्षावाल्यांना, रिक्षा व्यवसाय जे आहे ते जास्त म्हणजे असुशिक्षित लोकांचा व्यवसाय. आणि ह्याच्यात कसं आहे, रिक्षावाल्यांना तुमच्याकडे कोणताच व्यवसाय शिल्लक राहिला नाही. तो हा पर्याय काहीच होत नाही आता माझ्या हातून. घे बाबा रिक्षा, चल चालू. यामुळे ना संघटन होणं खूप अवघड झालेलं आहे. जसं तुम्ही बघितलं असेल, शिक्षकांची सोसायटी असेल, शिक्षकांचं संघटनात्मक काम, शिक्षक जे आहे ते कसं एक संघटित होतात. रेल्वे कर्मचारी संघटना असू दे, महापालिका हे एज्युकेटेड लोक आहे, हे लगेच संघटित होते. यांना माहित आहे संघटना काय महत्वाचे. आता तुम्हाला माहित असेल की प्रत्येक कर्मचाऱ्याची ज्यांची लाखोची पेमेंट आहे, असे कर्मचाऱ्यांची सोसायटी असतात. शिक्षक सोसायटी आहे, सर्व कर्मचाऱ्यांची सोसायटी असतात. तशी एक सोसायटी असावी. आपण चालू केली सोसायटी. आज जवळपास 300 पेक्षा जास्त सभासद झालेले. तुमच्याकडे 10,000 लोन चालू. कितीच आहे? 10,000 लोन चालू सध्या. आणि टोटल 3 वर्षात 22 लाखचं टर्नओव्हर झालेलं आहे. थोड्या प्रमाणात चालू केलेलं आहे. एक पाऊल आपण उचललेलं आहे की यांना पण जागृत करू आपण आणि यांची आर्थिक मदत करण्यासाठी. तुम्ही शासनाकडूनच काय अनुदान किंवा मदत किंवा घेतलं? आता तुमच्यासारखे मोठे लोक जर आम्हाला भेटले आणि आमची संघटनाला काय पाठबळ दिले तर आम्हाला शासनाकडून नक्कीच काय तर मिळणार, काय तर मदत होणारच.
आम्ही बाकीचे जे NGOs आहेत त्यांना पण सांगत आहे. का म्हणजे खूप असं चालक बांधव आमच्याकडे आले ज्यांना अचानक पॅरालिस झालं आणि त्याचं घरच त्याच्यावर आहे. 2 मुलीच आहे. कमवणारा माणूसच पॅरालिसने बेडवर आहे. त्याची मदत कसं होणार? आता ते काय म्हणजे ज्येष्ठ नागरिकची पेन्शनमध्ये पण बसत नाही वय नसल्यामुळे, आणि निराधार पेन्शन पण त्याला लागत नाही. आणि हे सगळं करत असताना RTO कडूनचा नवीन नियम आला स्क्रॅपचा, तो कधीचा आहे आणि कधीपर्यंतच्या गाड्या स्क्रॅप करणार? स्क्रॅपसाठी RTO मध्ये कसं आहे, पहिले जे प्रस्ताव जे RTO ने दिले होते की सरसकट सर्व गाड्या 15 वर्षात स्क्रॅप करायचे. तेव्हा वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने आवाज उचलला आणि ठामपणे भूमिका मांडली की ज्या प्रकारे पुण्यात LPG साठी 20 वर्ष आणि CNG साठी 25 वर्ष मुदत आहे, त्याच प्रकारे सोलापुरात पण असंच व्हायला पाहिजे. आणि त्या भूमिकेलाच मान्यता मिळाली. आज सोलापुरात पेट्रोलला हे आमचं यश आहे. आम्ही माझे संघटनामध्ये जे मी काम चालू केलं, एक 3 यश मला मोठ्या प्रमाणात मिळाले. एक म्हणजे हिट अँड रन कायदा, जे अचानकपणे चालू झाल्यानंतर आम्ही हैदराबाद रोडला 31 डिसेंबरला 8 किलोमीटर पर्यंत चक्का जाम केलं होतं. आणि त्याचं जे पेटलं ते आंदोलन, ते पूर्ण इंडियामध्ये पेटलं. का म्हणजे पूर्ण भारतात ते लागू झालं होतं. आणि त्यानंतर जे झालं तर अवघ्या 42 दिवसात ते कायदा रद्द करण्यात आला. बेस्ट. आणि दुसरा म्हणजे 50 रुपये जे जुलमी दंड होते, ते जुलमी दंडाविरोधात आम्ही 49 दिवस मी सतत 19 जिल्हे फिरून 19 जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आंदोलनं केले, निदर्शने केले. आणि एवढी जनजागृती रिक्षामध्ये कधीच आली नव्हती जे हे जुलमी दंडाविरोधात आली. याचा एक किस्सा सांगतो सर तुम्हाला. माझ्याकडे एक नवीन रिक्षा चालक आला होता, जे अगोदर गौंडी काम करत होतं. तर त्याचा मणक्यात काय तो प्रॉब्लेम आल्यामुळे ना, त्याला ते वजन उचलण्याचं काम नको म्हटल्यानंतर त्याची बायकोनं काय केलं, त्याला कानातले आणि गट काढून आहे ना रिक्षा घ्यायला सांगितले. तर त्यानं माझ्याकडे आलं की अध्यक्ष असं एक रिक्षा घ्यायचं. मी बघितलंय, चांगली आहे रिक्षा. किती सांगितलंय? 1,60,000 सांगितले क्लिअर करून. तर तेच घ्यायचं. ठीक आहे, घे. क्लिअर करण्यासाठी किती लागेल? मी त्याला हिशोब सांगितलं, 13,000 रुपये क्लिअर करण्यासाठी लागतंय. तर अध्यक्ष मग त्याने काय सांगितलं, 1,40 मी देतो, तुम्ही तुमचं क्लिअर करून घ्या. तर माझे 7,000 वाचते, मला क्लिअर करून द्या तुम्ही. ठीक आहे, आण म्हणलं. त्यानं गाडी घेतलं. गाडी घेतल्यानंतर थोडा वेल्डिंग वगैरेचे कामं वगैरे करून 1 महिन्यानंतर आला माझ्याकडे. महिन्यानंतर आल्यानंतर मी किती हिशोब सांगितलं होतं? 13,000 रुपये. आता 13,000 रुपये सांगितले होतं, ते आल्यानंतर तोपर्यंत आला होता GR. कोणता? 50 रुपये दंडचा. त्याच्या गाडीवर 87,000 रुपये दंड दिसला. 87,000 रुपये भरा, पासिंग करा, नाहीतर पासिंग होणार नाही. अक्षरशः दांडगा माणूस, हट्टाकट्टा एकदम माणूस, अक्षरशः रडायलाच आहे. फुटफुटून रडत होतं. ते करू काय आता मी? आणि त्याच्या रडणं बघून मला असं टेन्शन आलं होतं की काही पण करून हे दंड आपण रद्द करायलाच लावलं. आणि त्याच्या रडण्यातून मला जी प्रेरणा मिळाली आणि मला जे जिद्द चालू झालं, 19 जिल्हे मी फिरलो. परिवहन आयुक्त माननीय अजितदादा पवार साहेब असू दे, स्वर्गीय फडणवीस साहेब असू दे, एकनाथ शिंदे साहेब असू दे, परिवहन मंत्री असू दे, सर्वांकडे मी निवेदनं घेऊन गेलो. मी स्वतः जाऊन आलो. सर्व निवेदनं माझ्या ऑफिसमध्ये. लास्टला एक पर्याय राहिला होता. आम्ही 3 तारखेला आंदोलन केले, मोर्चा काढले 4 पुतळ्यातून पूनम गेटपर्यंत मोर्चा काढले. तिथं घोषणा केले की गनिमी कावा करून पंढरपूरमध्ये एकादशीच्या वेळी मुख्यमंत्री साहेबांचा घेराव करायचा. हे मोठी घोषणा होती. टेन्शन होतं. 3 तारखेला घोषणा केले. 5 तारखेला कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिले. कलेक्टर साहेबांनी सांगितले की असं काय करू नका, आमचे प्रयत्न चालू आहे. 6 तारीख गेली, 7 तारीख गेली, कायच आलं नाही. 8 तारखेला पंढरपूरला गेलो मी. पंढरपूरला जाऊन तिथले जे रिक्षा चालक होते, ST स्टँडचे, रेल्वे स्टेशनचे, बैलगोटाचे, तिकडचे स्टॉपचे, तिकडं मी
त्यांना समजावून सांगितलं केलं. त्याची बाब शासनाला लागली. एक पोलीस अधिकारी आले, मला घेऊन पंचायत समितीमध्ये बसवले. काय चालू आहे, काय नाही सगळं, नाही ते काय करायचं नाही तुम्हाला, नाही तर डिटेन करू, हे करू ते करू, ते बोलणं झालं, सोडून दिले. पण त्याची दखल आम्ही जे पंढरपूरमध्ये गेले आणि तिथं जाऊन ते लोकांना जे समजवलं आणि रिक्षा चालकांना त्या काळे पिवळे झेंडे दिले की आपण काय पण करून मुख्यमंत्री साहेबांना दाखवायचं आहे, त्याची दखल घेऊन 13 तारखेला घोषणा होती विधानसभेमध्ये की आम्ही जे दंड लावलेलं होतं त्याच्यावर स्थगिती. आणि 4 वाजता मला माळवे मॅडम म्हणून आहे कमिशनर ऑफिसमध्ये, त्यांच्या कॉलाला अध्यक्ष तुमची मागणी मान्य झालेली आहे म्हणून. आणि 5:30 वाजता माझ्या ऑफिसकडे हजारोची संख्येने रिक्षा चालक जल्लोष करत होते. हे माझ्या आयुष्यात मोठा यश मला. आणि त्या जल्लोषमध्ये तेच माणूस असा 1 किलोचा पेढ्याचा बॉक्स घेऊन अध्यक्ष 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 म्हणून असं घेऊन माझ्या तोंडात भरून घातले. आणि त्याचे जी दुवा, त्याची जी पुन्हाही मला लागते, तेच माझं काम. क्या बात आहे. म्हणजे हे सगळं करत असताना तुम्ही राजकारणाकडे का वळलात आणि MIM का निवडला? माझा जे प्रवास चालू झाला, मी स्टार्टच MIM मधून सुरुवात केली. MI का म्हणजे बाकीचे सर्व जे पक्ष होते, जसं राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, या सर्व पक्षांची वाहतूक सेल आहे. MIM ची नाही. माझी नवीन एंट्री आहे ना, मी कुठं जाणं, जिथं सेल नाही तिथंच मी माझं सेल स्थापन करणार ना. तर मी फारुखभाई शाब्दीन साहेबांना सांगितलं होतं की एक माझं रिफा फाउंडेशन आहे, तर रिफा फाउंडेशनच्या मार्फत मी काय केलो, नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी वगैरे मी सामाजिक काम पहिल्यापासूनच करत आहे रिफा फाउंडेशन मार्फत. आणि रिफा फाउंडेशन मार्फत माझ्याकडे 48 मुलं दत्तक आहे, एज्युकेशनली दत्तक, हायर एज्युकेशन. या मुलांचा मी पालकत्व पूर्ण सांभाळतो. यांच्या एज्युकेशनचा टोटली खर्च रिफा फाउंडेशन करत आहे. त्यामध्ये माझ्या एका मुलाचा जवळपास 1.5 लाख रुपये खर्च येतो वर्षाला. माझे मोठे बंधू जे ते अध्यक्ष आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या मदतीनेच पूर्ण काम चालतं. तर जेव्हा माझ्या फाउंडेशनतर्फे मी शाब्दी साहेबांना बोलवलो, तेव्हा मी सांगितलं की आपला पण एक सेल पक्षामध्ये उघडा, ज्यामध्ये माझी कामाची रुची वाहतूक आहे, वाहतूक सेल उघडा. तर त्यांनी ठीक आहे म्हणून गेले. आणि 2-3 दिवसांनाच मला कॉल आला की काय तुमचं ते बघा आणि बॉडी वगैरे तयार करा. आणि मी स्टार्टच आहे. आणि MIM ची स्टार्ट वाहतूक सेल माझ्याकडूनच झालेली. मला जिल्हाध्यक्षपद दिले आणि MIM वाहतूक संघटना जिल्हाध्यक्ष म्हणून मी जवळपास 3 वर्ष काम केलो. मग एक असं निदर्शनात आलं की बाबा आपण एक पक्षाला जर घेऊन काम केलं तर साहजिक आहे की बाकीचे पक्षाचे लोक आपल्याकडे जुळणार नाही. तर त्यासाठी आपण काय केलो, मी पक्ष सोडलो. नाही, तुमचा आणि त्यांचा वाद झाला? हा, माझा त्यांचा वाद झाला, ते पर्सनलच होतं. आणि पर्सनल होतं कसं सार्वजनिक कामासाठी? कसं आहे, कधी कधी आपण चांगले काम करताना ना कुणाला असं वाटतं की बाबा हे जास्त काम करू नये. आणि माझ्या मते मला असं वाटलं की खटके उडायला सुरू झाले. खटके कसं झालं, जेव्हा मी हॉस्पिटलची उभारणी केलो आणि 52 बेडचं हॉस्पिटल बांधलो आणि त्या हॉस्पिटलवर मी MIM पक्षाचं नाव दिलं. आणि MIM पक्षाचे जे हे आहे, असुद्दीन अवेसी, अकबरुद्दीन अवेसी आणि बाकीचे पदाधिकारी, त्यांचे फोटो लावलो. आणि एक ठामपणे सांगितलं की हे MIM पक्षाचं हॉस्पिटल आहे आणि इथं गरिबांचा इलाज मोफतमध्ये होणार आहे. हे कामाचं जे एवढा मोठा काम होतं, जेव्हा तुम्ही एखाद्या साधा मेडिकलची उद्घाटनला जाऊ शकतात आणि माझ्या हॉस्पिटलला जर ओएसी साहेब यावं अशी माझी इच्छा होती. माझीच इच्छा नाही, शाब्दी साहेबांनी पण मला बोलून दाखवलं होतं की आपण ओवेसी साहेबांना घेऊन यायचंय. आणि मला कळालं की ओवेसी साहेब 3दा विचारले की आपल्याला सोलापूरला जायचं. हे आपले, मी तुम्हाला डीपली सांगतो, 3दा विचारले की आपल्याला सोलापूरला जायचं, ते हॉस्पिटलचं काय झालंय. आणि लास्ट वेळी जेव्हा फारुखभाई शाब्दी, कोमारो सय्यद
यांना सचिव पद देण्यासाठी हैदराबादला घेऊन गेले होते अचानकपणे. तेव्हा कोमारो सय्यद, फारुख शाब्दी, अनवर सादात बसले होते. पद वगैरे दिल्यानंतर अनवर सादात, फारुख शाब्दी आणि असं साहेब बसले होते, तिघच जण. तर तेव्हा असं साहेबांनी विचारले की आपल्याला हॉस्पिटलच्या उद्घाटनला कधी जायचं. अनवर सादात बोलणारच होते की तुम्ही सांगा लगेच आपण डेट घेऊ म्हणून, ऑलरेडी पोझिशनमध्ये आपल्याला ओपनिंगच करायचं फक्त म्हणून. तोपर्यंत फारुख भाई शाब्दींनी काय सांगितले की नाही साहेब, अभी नहीं जाना है, मेरा कारखाने का काम चालू है, कारखाना और हॉस्पिटल एक साथ ओपन करेंगे. आणि ते पेंडिंग जे सोडले तर नंतर कधी ओपनिंगच केली. मग तुम्ही मला माहित आहे त्यांच्या कारखान्याचं कामच चालू नव्हतं. नाही, पण फारुख भाईला ही गोष्ट बोलली अशी हो, का बोलली केलंय की. तुम्ही? तुम्हाला असं वाटत असेल, मला नाही वाटत असं. मग आपल्याला जर असं वाटलं की आपण ज्या पक्षाला एक निष्ठेने आणि ते वाढवण्यासाठी काम करत आहे, असं का केले असावेत फारुख? आता ते मोठे लोक, त्यांना छोटे लोकांचे काम पसंत नसेल असं पण होतं. सामाजिक बांधिलकी तर तुमची होतीच, तुम्ही त्या दृष्टीनं त्या गोष्टी करत हा, होता. त्याच्या उत्तर म्हणजे रियाज एक मोठा फिगर तयार होऊ शकतो हो, किंवा होईल, असं पण होऊ ही भीती शकतं का. होती म्हणजे जेव्हा मी रेस्ट हाऊस मध्ये भेटलो असं साहेबांना, तेव्हा त्यांनी मला इम्तियाज जलील साहेबांना बाजूला सरकून बसवले बाजूला, आणि मी अनकम्फर्टेबल होतोय म्हणून बघितल्यानंतर मला 2दा पायावर दाबवले, बस थोडा निवांत. तर त्यांची जवळकी पण माझ्याशी वाढत होती. अनवर सादात साहेब माझे जवळ होते खूप. तर त्यांना असं वाटत होतं की मीच अध्यक्ष बनून घेणार का, मग आमदारकीला तिकीट घेईल का, असं त्यांची काय शंका असेल. अशी होती भीती? हो, असणारच ना. आपण कामच तसं केले होते, लोकांमध्ये एक क्रेज निर्माण केले होते. खर्च केला होता हॉस्पिटलसाठी? माझ्या हॉस्पिटल टोटल 3.5 करोडचं 3.5 करोड खर्च केला तुम्ही? केलं. आणि त्यामध्ये फ्री ओपीडी आपण जे दिली, टोटल 27 लाख लोकांना फ्री ओपीडी दिली, ऑन रेकॉर्ड आहे आतापर्यंत. नाही, मी आता भाड्याने दिलं ना ते हॉस्पिटल. आता कुणाला? का म्हणजे माझं प्रोफेशनल नव्हतं ते हॉस्पिटल. मी डॉक्टर लाईनचा नाही, मी फक्त एक सामाजिक खिदमत म्हणून समाजासाठी काय तर करायला पाहिजे. आणि आज समाजाची सर्वात मोठी गरज, ही गोष्ट, ही राजकारण किंवा ही कुरगोडी, हे डावपेच सर्वसामान्य तुमच्या भागातल्या लोकांना किंवा तुमच्या कार्यकर्त्यांना समजलं त्यावेळेस फारुख शाब्दी यांच्याकडे बघण्याचा बदलला, खूप बदलला. आणि त्यासाठीच त्यांना ते मिळालं नाही ज्याची त्यांना इच्छा होती. काय मिळालं नाही, काय इच्छा होती हे तुम्हाला पण माहित आहे. मला आमदारकी कधीच मिळणार नाही. का म्हणजे त्यांच्या मनात द्वेष आहे. मी ऑन कॅमेरा सांगतो, त्यांनी माझा 3 वर्षाचा जे प्रवास होता, MIM मध्ये मी जे काम केलं होतं, MIM ला वाढवण्यासाठी जे काम केलं होतं, आणि 3 वर्षात जे मी एकही प्रोटोकॉल पक्षाचा मोडला नाही आणि फक्त पक्षासाठी काम केलो, ते पूर्ण ते जे आहे ना, फक्त एक द्वेषामुळे किंवा एक भीतीमुळे मला संपवण्याचं जे काम केलंय ते त्यांच्या समोर नक्कीच येणार, आणि आलंय पण ते. आणि माझं लोकांना विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळी खूप लोकांना असं काय त्रास दिला. त्रास म्हणजे काय, ते एक इग्नोरेशन जे असतंय. तुम्ही जर एखादा काम करत आहे आणि त्याच्या कामाचा मोबदला तुम्हाला मिळत नसेल किंवा ते कामाला इग्नोर करत असेल, तर ते खूप मोठा मानसिक त्रास. मोबदला म्हणजे सहकार्य असायला पाहिजे, पाठबळ असायला पाहिजे, किंवा करत राहा, किंवा त्या कामाची प्रोत्साहन म्हणा. ते कधीच केलं नाही. तुम्हाला मी सांगतो कसं करायचे, बोलायचे का ते. आता मी एक हे सांगतो कशा प्रकारे ते मला दिसून आलं, प्रोसेस कशा प्रकारे दिसून आला. 26 जानेवारी होती, हेल्थ कार्ड आपण इश्यू केले होते. ज्यांना फ्री हेल्थ पाहिजे त्यांनी आपलं कार्ड घेऊन जावं म्हणून 26 जानेवारीला मोठा प्रोग्राम अरेंज केला होता. लोक जमा झाले होते, खूप मोठा प्रोग्राम होता. त्या प्रोग्राममध्ये फारुख भाई शाब्दी होते, अय्यूब कुरैशी साहेब होते, बाकीचे पदाधिकारी होते, आणि रेश्मा मुल्ला महिला जिल्हाध्यक्ष होते. रेश्मा आपा पण होते त्यावेळी. तर रेश्मा आपांनी काय सांगितले, भाषणं चालू होते, रेश्मा आपांनी लोकांना संबोधन करताना काय सांगितलं, रियाज भाई असं आहे की त्यांना निधी जर कमी पडली तर स्वतःच्या पैशाने खर्चून तुमचं काम करून देईल. एक प्रोग्राम असते, प्रोग्राम मध्ये माझा प्रोग्राम तर माझी प्रशंसा होणारच आहे. मग त्यानंतर यांच्या भाषणाला अध्यक्षांचा
अध्यक्ष उठले, पूर्ण भाषण वगैरे, अभी आपा ने कहा, बोले, माझ्याकडे रिकॉर्ड आहे ते, आपा ने कहा कि रियाज भाई को निधि की जरूरत नहीं, वो खुद के पैसे से खर्चते, फारूक भाई भी किसके निधी की जरूरत नहीं पडती, वो खुद के मला तिथं असं वाटलं की मी यांच्या कॉम्प्युटरला आलो. आजपर्यंत मी कधीच त्यांच्या कॉम्प्युटरला मी त्यांच्या कॉम्पिटिशनला आहे असं कधीच समजलो नाही, पण त्यांनी समजले असं मला दिसलं की यांनी मला कॉम्पिटिटर समजलं. मग तिथून मी जेव्हा लक्ष दिलं, मग त्यानंतर मी 500 साड्या वाटपचा प्रोग्राम शास्त्रीनगरमध्ये घेतलो. टोटल 3 तास प्रोग्राम होता. 20-25 मिनिट अध्यक्षांचं भाषण होतं. प्रोग्राम घेणारा मी, 500 साड्या वाटप करणारा मी. त्या 20-25 मिनिटच्या भाषणामध्ये रियाज सय्यद असं शब्द काढला नाही त्यांनी. कसं काम करायचं? मग ह्या सगळ्या कारणामुळेच तुम्ही सोडली? मी सोडून दिलं. जेव्हा आपल्याला पटत नाही. सोडत असताना कोणी विचारलं नाही तुम्हाला? कोण आहे विचारलं? MIM मध्ये असं कोण आहे? म्हणजे वरिष्ठांनी? कोण आहे वरिष्ठ? तुमची नोंद, मी आज ऑन कॅमेरा हे सांगतो की तुमची नोंद, तुम्हाला पद दिलेली नोंद तुमच्या कोणत्या डायरीत आहे हे दाखवून द्यायचं मला. MIM कडे आज पण आवक जावक रजिस्टर नाही साहेब. माझी एवढी छोटीशी संघटना आहे, आवक जावक रजिस्टर फुल झालेले. तुम्ही 2013 पासून MIM स्थापन इथं आणलेले, 13 पासून सोलापूर शहरात MIM पक्षाचा आवक जावक रजिस्टर दाखवायला मला. तुम्ही पद दिलेले त्याचा रजिस्टर दाखवायला पाहिजे. तुम्ही काँग्रेसकडे जावा. म्हणजे सिस्टीम नाही? सिस्टम नाही, फक्त इलेक्शन लढवण्यासाठी पक्ष. आज तुम्हाला कोणी पण सोडू दे, तुम्हाला विचारणारा कोणच नाही की तू कशाला सोडलं. म्हणजे पद दिलं तर पदाबरोबर त्यांना सन्मान दिला नाही, काहीच नाही. पत्रव्यवहाराची काही नोंद नाही? नाहीच. दिलेल्या पदाची नोंद नाही? नाहीच, नोंदच नाही. कोण विचारणार तुम्हाला? म्हणून त्यामुळं कोण आहे कोण नाही, म्हणजे असं जर का झालं तर इतिहासामध्ये देखील ह्या नोंदी मिळू शकते. आज तुम्ही काय सांगालो, आज तुम्ही 1960 मध्ये तुमचे एवढे सेल होते, त्यांचे अध्यक्ष कोण असं विचारले किंवा माहिती अधिकार टाकले तर काँग्रेस सांगू शकते. पण तुम्ही काल तुमचे कोण अध्यक्ष होते हे सांगा म्हणून सांगू शकत नाही. म्हणजे त्यामुळं तुम्ही सोडत असताना कुणाला त्याचे हे सोडले पकडले. आज पण काय झालंय, आज ह्यांनी सोडल्यानंतर कोण विचार नाही. पण सोडत असताना तुमचं ऑब्झर्वेशन काय होतं? फारुकबाईची एक पत्रकार परिषद झाली सोडण्या अगोदर, आणि त्या पत्रकार परिषदेला तुम्ही पण बघितलं, आणि दरम्यान एक महापालिकेचं इलेक्शन होतं. कसं आहे माहिती आहे, सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही त्या राजकारणाकडे कसं? मी पत्रकार परिषद बघितलो जेव्हा फारुकभाई शाब्दी रडले आणि आवेशी साहेबांना मी किडनी देऊ हे जे शब्द सांगितले, हे ऍक्च्युअल ते मोहब्बत नव्हती, ते एक भय आणि भीती होती. त्यांना माहित आहे की फारुक शाब्दी जे आहे ते फक्त आणि फक्त MIM पक्षामुळे आहे. तुम्ही जसं रियाज सय्यद बाजूला हटल्यानंतर आज पेबल 5000 सभासद जोडून दाखवलंय. तुम्ही विदाउट पैसे घेऊन जोडून दाखवलेलं आहे. तुम्ही फक्त पैसे देऊ नका आणि 100 कार्यकर्ते जोडून दाखवा. चॅलेंज देतो मी. म्हणजे फारुक शाब्दी हे नाटकी आहे? फक्त आणि फक्त नाटकी. त्यांना माहित आहे, एकदा ट्रोल केले, पक्ष का सोडला? आता काय वेगवेगळे काय तुम्हाला कुठले वाटतात? मला मानखुर्द जे नगरसेवकची तिकीटचा मुद्दा होता, ते तिकीटचं ऐकण्यात आलं. काय नेमकं? की बाबा पैशाचं काय देवाणघेवाण तिथं हे केलं, इंटरचेंजचे त्यांची काय खटक झाली. मग हे तर मला असं सोलापूरचं तर असं वाटत नाही की शौकत पठाण साहेब आणि फारुक शाब्दी साहेबांमध्ये काय हे का, म्हणजे शौकत पठाण कितीही विरोध असले तरी पण पक्ष सोडण्यापुरतं त्यांना टॉर्चर करण्यासारखी त्यांची क्षमता नाही. म्हणजे शौकत पठाण इतका सक्षम नाही पक्षाला मध्ये काहीतरी एका वरिष्ठ नेत्याला धक्का पोचवे नाहीच. ह्याला मूळ असं सक्षम असले असते शौकत पठाण साहेब तर त्यांना स्वीकृत नगरसेवकाची तर संधी मिळाली असती, किंवा त्यांच्या गटातून एखाद्या माणसाला तर परिवहन समितीमध्ये तर सदस्य पद मिळालं असतं. ते पण नाहीये. तुम्ही फक्त नावासाठी अध्यक्ष म्हणून. म्हणजे फारुक शाब्दी मानखुर्दचा प्रकरण सोडला तर असंही कळतं आम्हाला की राष्ट्रवादीमध्ये ते जाण्याची शक्यता दाट होती अजित पवार गटामध्ये. नाही, मला हे फक्त भाऊ लागतंय.
चर्चा वाटते, हा चर्चा वाटते, बाकीचं प्रत्यक्ष काय नाही. नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार हाच एक मुद्दा आहे. त्यामध्ये कसं कमिटमेंटचं आहे की माझी कमिटमेंट खाली जात आहे, तुझी कमिटमेंट खाली जात आहे, मैं जबान से क्यों पडू, नीचे हो, ऐसा या इगोमुळे हे झालेलं आहे. ह्या दरम्यानच आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं मुंबईचं जे अध्यक्षपद. झालं होतं ते लगेच मुंबई अध्यक्ष झाले आणि तिथं जर राजीनामान दिले असते तर एवढे रील्स झाले नसते, एवढी गर्दी झाली नसती आणि कोणी विचारलं नसतं. त्यासाठी त्यांनी सोलापुरात येऊन हे पूर्ण रील्स तयार केले. नाही तर त्या दिवशी पत्रकार परिषद आणि फिरोज पटेलला तिकीट दिल्यानंतर असं काय झालं होतं की लगेच गेले आणि राजीनामा दिले. राजकारण मी पण बघितलं. आणि जेव्हा मी MIM सोडलो मला असं कळालं की आपण राजकारण सोडून, जसं मी सांगितलं की MIM वाहतूक संघटना जेव्हा मी वाढवण्यासाठी काम करत होतो तेव्हा साहजिक होतं की बाकीचे पक्षाचे लोक हे तर जोडणार नाही. तर माझ्या लक्षात आलं की आपण असं, आता तुम्ही वैयक्तिक संघटना केल्यानंतर किती पक्षाचे लोक आले, किती धर्माचे लोक आले? माझ्याकडे सर्व धर्माचे लोक, सर्वधर्मीय. सर्व धर्मीय जवळपास किती सदस्य? माझे संघटनेचा ब्रीद वाक्यच हा. ना कोणत्या पक्षाचा ना कोणत्या धर्माचा, ते वाक्यच महासंघ आहे. फक्त चालकांचा. म्हणजे हे माझे तुमचं ब्रीद वाक्यच ब्रीदवाक्य आहे. हा माझे बरं, संघटनेचे. ह्याच दरम्यान मी पुन्हा एकदा फारुक यांच्याकडे येतो की ह्याच दरम्यान महापालिकेचं इलेक्शन झालं आणि असरुद्दीन ओवैसी साहेब इथं आले प्रचारासाठी. त्यावेळेस गाजी, हा गाजी 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 गाजी, हा रडले. हा. रडल्यानंतर गाजीच्या त्या वक्तव्याला खोडून काढण्यासाठी ओवैसी हे स्वतः माईकच्या समोर आले आणि तो मुद्दा खोडून काढला त्यांनी की बाबा पक्षासाठी आणि पक्षाच्या नेतृत्वासाठी थांबणार असाल आणि येणार असाल तर थांबा, नसेल तर जा. म्हणजे फारुक हे तिथं झिरो दिसले. झिरोच आहे. MIM पक्षात मी ठामपणे सांगतो, मी 3 वर्ष MIM मध्ये काम केलेलं आहे आणि त्याच्या अगोदर 14 पासून तर 19 पर्यंत एक कार्यकर्ता म्हणून पण MIM कडे अटॅच झालं होतं. 3 वर्ष तर मी MIM मध्येच जाऊन काम केलो. या 3 वर्षात मी जेव्हा बघितलो की MIM पक्षाला कोणत्याही नेतृत्वाची गरज नाही. स्थानिक हे स्थानिकच नाही हो साहेब. मी सांगतो, आज जर इम्तियाज जलील राजीनामा दिला, झिरो. गफ्फार कादरी नाव ऐकलं असेल, प्रदेश कार्याध्यक्ष होते. खूप लुटवले त्यांनी, पण खूप केलं. ज्यांनी 90,000 वोट एक वेळीच घेतलेले. गफ्फार कादरी जेव्हा MIM सोडले काय झाले? म्हणजे तुम्ही इथं जे आहे ते तुम्ही तुमचे कामावर, तुमच्या नावावर, तुमचे सामाजिक खिदमतवर काहीच नाही, तुम्ही झिरो आहे. तुम्ही इथं फक्त आणि फक्त मजलिसचे नावाने, मजलिस सोडा तुम्ही झिरो होतं. आणि मजलिस सोडल्यानंतर, झिरो झाल्यानंतर तुम्ही माझ्यासारखं एक ठामपणे भूमिका घेऊन लोक जोडण्याचं काम करत असेल तर ते मजबूत आहे. असं वाटतं फारुक शब्दी हे मजलिस नंतर आता वैयक्तिक काहीतरी स्वतःचा फोन काहीच करू शकत नाही. मी गॅरंटीने ऑन कॅमेरा सांगतो, काहीच करू शकत नाही. सक्षम आहे नेतृत्व. नाही, बघा तुम्ही काय सक्षम आहे. किती सक्षम आहे. कार्यकर्ते जोडले, किती आंदोलने केले, कोणत्या आंदोलनाला यश आले, रस्त्यावर कधी उतरले होते. पाकिट सोडून बाकीचे किती कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागे आहे. त्यांच्यावर आरोप बी केला जातो, कार्यकर्त्यांना पॉकेट देऊन ते हे maintain तर करतात. तुम्हाला पण माहित, आरोप काय सिद्ध आहे. असं कित्येक लोक ज्यांनी पाकिट घेतले तेच त्यांच्या सोबत आहे ना. आता आमच्यासारखं बाहेर पडावं लागतं. आम्ही देणारे लोक आहे, घेणारे लोक नाही. क्या बात आहे. आम्हाला काम करायची आवड आहे, सामाजिक काम केलेलं आहे. समाजामध्ये मजलिसची क्रेज आहे. समाजामध्ये मजलिसची क्रेज कसं आहे, आता जे भारत देश आपला हे 2 भागात फाडणी झाल्यासारखंच झालेलं आहे. याला रोखण्यासाठी सेक्युलरिझम होणे खूप गरजेचं आहे. सेक्युलर आहे मजलिस. मला तर वाटत नाही. बी टीम आहे मग भाजपाचा. बी टीम पण सांगू शकत नाही का, आहे म्हणजे की नाही? नाही, जोपर्यंत आरोप केला जातो त्यांच्यावर. कसं आहे, आरोप तर होणारच. राजकीय पार्टी आहे म्हणजे, पण बी टीम नाही आहे. त्यांचं कसं आहे, मी माझी बोलणं केलं की ते त्यांची बोलणं करतात. मग इथं डिफरन्स जे पडतंय ते क्वांटिटीचा पडतंय, क्वालिटीचा नाही. क्वालिटीचं नाही. हिथं किती क्वांटिटी, हिथं किती क्वांटिटी. आणि ह्या क्वांटिटीमध्ये चांगले चांगले लोक पिसून गेलेले. अरे अच्छा. 7,000 मतांना म्हणजे समजून गेलं. मागं हे बी टीमच म्हणायची.
हे लोकांना समजायला पाहिजे. म्हणजे तुम्ही मान्य करताय हे? मी काय म्हणतो, ते स्वतः जाऊन बीजेपीशी काय काहीच लेणं घेणं घेणं देणं नाही त्यांना. बीजेपीनं त्यांना काहीच मदत केलेली नाही. पण पडद्याच्या मागे हे दोघे एकच आहेत. पण जेव्हा मी माझं बोलतो तर तुम्ही नक्कीच तुमचं बोलणार. जेव्हा आम्ही आमचं म्हणून सांगितलं आपलं, तेव्हा देश चालणार. पण इथं काय होतंय, मी माझा म्हणतो तुम्ही तुमचा म्हणताय. त्यासाठीच एक कामगार नेता ज्यानं 30,000 घरं बांधले, 7,000 मध्ये गुंडाळलं गेलं विधानसभेमध्ये. आडमास्तर बद्दल बोलताय तुम्ही, निसंकोचपणे कुठलीही बिनशर्त पाठिंबा दिला होता मास्तरांना. काय इतकं प्रभावित झाला होता तुम्ही? नाही, प्रभावित नाही का. माझी जी संघटना आहे हे कशाला लढते? न्याय हक्कासाठी, कामगारांसाठी आणि चालकांसाठी. जेव्हा मी आंदोलन करत होतो, जेव्हा मी सांगितलं 50 सोबत दंडचा, मला एवढा ताण आला होता, लोकांची एवढे अपेक्षा माझे जुडले होते ते आंदोलन करण्यासाठी. माझ्या मदतीला कोण धावून आलं? आडम मास्तर. त्यांनी मला सोबत घेऊन आंदोलन केले, माझ्यासोबत पायानं पाय चालले, मला मोठा करून दाखवले. मग मी त्यांच्या इलेक्शनला का साथ देऊ? मास्तरांमध्ये जर का इतकी इच्छा म्हणजे प्रगल्भता दिसते की तुम्हाला नेतृत्व करण्यासाठी पुढं करतायत, मग जमातीचे असून हे लोकांनी का दाखवलं नाही एवढं मोठं? पण तेच की मेन दुखणं हेच आहे की मी जेव्हापर्यंत माझं म्हणत नाही हे सोडायला पाहिजे, मी माझं सोडायला पाहिजे. मी आपला म्हणून जेव्हा हे करत, चांगले चांगले एज्युकेटेड लोक जे सेक्युलर काँग्रेसी होते, सेक्युलर कम्युनिस्ट होते, असे सेक्युलर माइंडवाले जे एज्युकेटेड होते, त्या लोकांनी पण नको, हे हेरवे साप येऊन बसेल टाका बीजेपीला, नको ते दलिंदर येऊन बसेल टाका शाब्दीला, असं करून आहे ना सोलापूरचा पूर्ण घाण केलं. नाही तर काय कॅपेबिलिटी होती दोघं पण, जेवढे दोघांनी मतं घेतलेले त्यांची कॅपेबिलिटी काय होती वाटतं तुम्हाला? वाटतंय का 1,10,000 किंवा 62,000 मतं घेण्यासारखी कॅपेबिलिटी आहे त्यांची? म्हणजे क्रेज आहे. ज्यानं चेतन नरोटे भाऊ सांगा किंवा आडम मास्तर सांगा, काय झालं यांचं? हे तर डिपॉझिटिव्ह वाचवू शकले नाही. काय झालं, कशामुळे? आणि हे राजकारणामुळेच मला असं वाटलं की जोपर्यंत कसं आहे, बदल घडवण्यासाठी तुम्हाला दिल्लीला जायचं. बदल घडवण्यासाठी जी मानसिकता किंवा जे काम तुम्ही केलं ते खरंच कौतुक आहे. पण मी एक असं विचारतो की बाबा, समाजामधलं इतकं तुमचं सामाजिक योगदान बघून असं तुम्हाला कधी वाटलं नाही का की आपण पण हा प्रयोग करून बघावा? माझ्या धोरण होतं आणि तुम्ही बघितलं पण असेल, मी 2-3 सभामध्ये पण सांगितलं होतं की वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे आम्ही कमीत कमी 20 उमेदवार लढवणार होते. पण कसं आहे, माझी संघटना आत्ता 4थं वर्ष चालू आहे, अजून तेवढी सक्षम झालेली नाही की आपण स्वतः एक इलेक्शन लढवू म्हणून. आणि येणाऱ्या काळात हे बदलच्या नावानं कमीत कमी सोलापूर महापालिका तर आम्ही मजबूतीने लढवणार. म्हणजे तुमची स्ट्रॅटेजी आमची एकच हे की बदल असं घडवणं की मी माझा तू तुझा नाही बघायचं, आपण आपला बघायचं. क्या बात आहे, क्या बात. आणि ह्यासाठी महासंघ पुढाकार घेणार. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे असे प्रयोग महाराष्ट्रभर तुम्ही महाराष्ट्रभर राबवणार. बरं, हे जर मी तुम्हाला असं विचारलो की बाबा मजलिस आणि काँग्रेस याच्यामध्ये जर का खरा सेक्युलर कोणाला बघायचं आणि म्हणायचं झालं तर तुम्ही कोणाला बघा? काँग्रेसची विचारधारा जी आहे ना पहिल्यापासूनच सेक्युलर आहे. तुम्ही खालचे नेतृत्वाला बघू नका, त्यांची घटना काय त्याला बघा. तुम्ही आता मी एक सांगतो, वरिष्ठ नेतेच पक्ष चालवतात, त्यांचीच मानसिकता जर का सेक्युलर नसेल त्यासाठी गेले पण ना ते नेते, गेले पण ना, राहिले का? आता राहिले नाहीत. राहिले का? आता छाटणी झाली ना. तुम्ही मध्येच राहुल गांधीचा एक स्टेटमेंट ऐकला असेल की एक किस्सा सांगितले होते त्यांनी, राहुल गांधींनी, की हिटलरच्या विरोधात एक सेना जेव्हा ठामपणे थांबली होती तर पत्रकारांनी विचारले की तुम्ही यांना एकत्र कसं केले? तर त्या लोकांचं जे नेतृत्व करत होतं त्यांनी काय सांगितलं, मी ना एकत्र केलं यांना हिटलरनंच एकत्र केलं, त्याच्या भीतीनं तर एकत्र झाले आणि जे त्याला भेले ते तिथंच गेले. अशी आता टीम झालेली आहे काँग्रेसची की पूर्ण क्लीन अप झालेले, जे मानसिकतावाले होते ते
आता बीजेपी राहिलेली नाही, त्या 75-70%, 80% तर काँग्रेसच आहे. झाली. आता जे नेतृत्व येणार आहे, आता जे काम होणार आहे, काँग्रेस भले बॅकफुटवर आले असेल, पण एक काळ असं येणारच आहे की काँग्रेस फ्रंटला येऊन फ्रंटला येऊन. सत्ता गाजवणार आहे. भविष्यामध्ये जर का तुमच्या संघटनेच्या मार्फत किंवा सामाजिक चळवळ करायची किंवा योगदान द्यायचं ठरवलं तर काय महत्वाचं काम कराल असं वाटतं? कसं आहे, कोणत्याही सामाजिक क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही कामाला उतरतात तर सर्वप्रथम आपण काम निवडायचं. नाही काय आणि निवडलं? मी काम जे वाहतूक चालकांचं ह्याच्यामध्ये आणखी काय अधिकचं काय तर यांच्यात हे चालक जे आहे ना, हे आपल्यातलाच भाग आहे. यांना आपण वेगळा करून बघू शकत नाही. यांना पण हॉस्पिटल लागणारच आहे. म्हणजे भविष्यामध्ये काय विजन आहे तुमचे? माझे विजन एकच आहे, कल्याणकारी मंडळ जे आहे ते करायचंच आहे. ते ज्या प्रकारे बांधकाम कल्याणकारी मंडळ आहे त्याच प्रकारे करायचं. यांना पेट्रोल किंवा नवीन गाड्याची खरेदी विक्री किंवा पेट्रोल याच्यावर 1% सेस घेऊन याचा पूर्ण जे आहे ना इन्कम सोर्स कल्याणकारी मंडळाला द्यायचा. कमीत कमी वर्षाला 15,000 करोड रुपये 1% सेस न मिळणार आहे यांना. बापरे. आणि हे मिळवण्यासाठी जर 15,000 करोड यांना मिळालं तर यांचे मुलंबाळांचं पण, यांचे शैक्षणिक म्हणा, आरोग्य म्हणा, हे सर्व कामं त्यांचे क्लिअर होणार. क्या बात आहे. बेस्ट. हेच विजन घेऊन आपण चालू. क्या बात आहे. बरं, आज जर का तुम्ही परिस्थिती बघितला, आजची जर का सामाजिक अवस्था व्यवस्था बघितली तर तुम्हाला असं आजच्या तरुणाला काय सांगावं असं वाटतं? एकच मला, माझे जे वयोगटातले तरुण जे लोक आहेत त्यांना मी एकच सांगू इच्छितो की तारुण्य जे आहे ते जोशीला असतात आणि ते देश हितासाठी कामात आणायला पाहिजे. द्वेष भावना आणि एकमेकांचे हिंता काढून आपण आपल्या देशासाठी काय करू शकतो आणि आपला देश सेक्युलर आणि सर्वधर्म समभाव, शाहू फुले आंबेडकर साहेबांचे कसे ज्या प्रकारे त्यांची संकल्पना होती त्या संकल्पनेतून आपल्याला देश घडवण्याचा असेल तर ह्या तरुण पिढीला पुढे यावं लागेल. नक्कीच. आजच्या तरुणामध्ये असलेली उमेद आणि सेक्युलर असलेल्या एका व्याख्येचा जो काही त्यांनी ठरवलेली व्याख्या आणि त्या व्याख्यामध्ये मजलिसपेक्षा काँग्रेसच सेक्युलर वाटतो असं जर का रियाज सय्यद म्हणत असतील तर भविष्यामधलं MIMचं राजकारण हे समाजाला आणि समाजाच्या एकूण ऐक्याला किती कशा पद्धतीनं घेऊन जाणार याकडे आता सर्वच समाजाचं लक्ष असणार आहे. पण अशा तरुणांनी जर का सामाजिक बांधिलकी ठेवली आणि सर्व व्यापक सर्व समावेशक कल्याणाची भाषा जर का त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि ते जर का अजून भविष्यामध्ये सर्व कल्याणाची भाषा जर का ठेवूनच कल्याणाचा मार्ग शोधणार असतील आणि कल्याणाचीच व्याख्या करणार असतील तर ईश्वर देखील अशा नेतृत्वाला आणि अशा युवकाला सहकार्य आणि साथ दिल्याशिवाय राहत नाही. रियाज भाई, तुम्ही आलात, अगदी दिलखुलासपणे चर्चा केलात, सामाजिक राजकीय सांगितलात. आपण आपलं अगदी महत्त्वाचा वेळ, आज रमजान आहे तरी देखील तुम्ही येऊन आमच्याशी हितगुज केलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सर.